प्रेमाने बोला खरोखरचा संगती अगदी सुंदर वातावरणामध्ये या सत्संगाचा आनंद आपण घेत आहोत। सद्गुरूने जे ब्रह्मज्ञान दिलेलं आहे त्या निराकार ईश्वराला समोर पाहून या सत्संगाचा आनंद आम्ही घेत आहोत। सत्संगाची खरोखर या सद्गुरूंचे जेवढे उपकार तेवढे थोडेच आहे, त्यांचे जे परोपकार आहे ते न फिटण्यासारखे आहे। सत्संगाची मेरी जिंदगी में अंधेरा भरा था, तेरे रहमतों से सर हो गई है। मेरे जिंदगी में अगर तू ना आता मैं दर बदर ठोकर खाता। मुबारक हो जाने जाना, तुम आए हो तो अपनी भी कदर हो गई है। की जीवनात सद्गुरू आला आणि आपली काळजी करू लागला। अगदी अवस्था अशी होती की घरातले लोक आपल्याला तांब्या भरून देत नव्हते, पण सद्गुरूने कृपा केली, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली, देवाची ओळख करून दिली, नवे नवे तर साक्षात आपल्यालाच देव बनवून टाकलं। महात्मा आता सांगत होते की बाहेर सेवेचा भाव सत्संगाची सद्गुरूने कृपाच अशी केलेली आहे की बाहेर महात्म्याकडे गेलो। आता मी म्हटलं ना की घरची लोक तांब्या भरून देत नव्हती, पण बाहेरचे महात्मा पुढे पुढे करतात। अगदी टॉयलेट पर्यंत आपल्या सोबत येतात। टॉयलेट मधून बाहेर आले तर टॉयलेट घेऊन बाहेर उभे असतात, हातपाय तोंड धुवायला गेलं तर साबण घेऊन आपल्या समोर उभे असतात। एवढी कृपा सद्गुरूने केलेली आहे आणि आपण म्हणतो त्या सद्गुरू आपल्याला काही देत नाही। सत्संगाची विचार करण्यासारखी गोष्ट आहे। सत्संगाची आपल्या अपेक्षा वाढल्यात आणि ज्यावेळेस आपल्या अपेक्षा वाढतात आपण कोणाकडून तरी अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली की मग आपण दुःखी होतो। मी एक दिवशी बाजारात गेलो आणि 200 रुपयाचा माठ घेतला आणि माठ घेतल्याच्या नंतर 200 रुपयाचा माठ घेतला आणि त्यासोबतच एक 250 रुपयाचा मी फुलाचा बुके घेतला। आता बुके 250 रुपयाचा होता, माठ 200 रुपयाचा होता। दोन्ही वस्तू मी घरी आणल्या। पाहुणे येणार होते, पाहुण्यांच्या सत्कारासाठी मी बुके आणला आणि संध्याकाळी पाहुणे आले, त्यांचा आदर सत्कार झाला, पाहुण्यांचे जेवण खावणं झाले, त्यांचा सत्कार त्या बुके देऊन सत्कारही केला आणि पाहुणे घरी निघून गेले आणि काही वेळानंतर घरातल्या एका व्यक्तीकडून माठ फुटला। आता माठ फुटल्याच्या नंतर एवढं दुःख झालं की माठ फुटला, पण त्याचबरोबर जो 250 रुपयाचा बुके आणला होता त्याचं काम संपलं होतं। सत्कार झाला, तो बुके जो होता तो अगदी कचरा कुंडीत गेला होता। 250 रुपयाचा बुके होता, माठ 200 रुपयाचा होता, पण ते माठ फुटल्याचं दुःख झालं का? तर त्या माठाकडून अपेक्षा होती की 2-3 वर्ष टिकायला पाहिजे, 1 वर्ष टिकायला पाहिजे। त्या बुक्याकडून अपेक्षा नव्हती आपल्याला काही। आपल्याला माहित होतं की बुका आणायचा, सत्कार करायचा, 5 मिनिटात बुके फेकून द्यायचा, पण अपेक्षा माठाकडून होती। मग ज्यावेळेस ज्या ठिकाणी अपेक्षा होती त्याच ठिकाणी सत्संगाची दुःख होत। सत्संग या म्हटलंय की जयाची या ठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा जायची असते। की ज्याला कुणाकडूनच काहीच अपेक्षा नाही तो सुखी जर राहायचं असेल तर इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्यावं लागेल। या सत्संगाची आपणही स्वतः त्या कार्यात एकरस होऊया, समर्पित होऊया आणि सद्गुरूंनी जे आपल्याला सांगितलं विस्तार करायचा, कारण सद्गुरूने आपल्याला विस्तार स्लोगन दिलाय। आता नुसता विस्तार नाही दिला, सद्गुरूला माहिती आहे नुसता विस्तार जर स्लोगन दिला असता तर महात्म्याचाच विस्तार करत बसले असते। आपला विस्तार आपण करत बसलो असतो, एका गाडीचे 2 गाड्या, एका घराचे 2 घर, 1 एकराची 2 एकर। पण सद्गुरूला माहिती आहे नुसतं याला विस्तार सांगितलं का हे विस्तार यांचाच करत बसते, म्हणून सद्गुरूने छोटा अक्षर दिलाय असीम किवर, म्हणजे त्या आनंदाकडे विस्तार करायला सांगितले सद्गुरू। या आपणही त्या आनंदाकडे विस्तार करू। या सत्संगाची आपल्या बोलण्याचा असेल, भक्तीचा असेल, कारण या सेवेचा जर आपण विस्तार केला तर आपल्याला तणाची पण काही शारीरिक व्याधी जाणणार नाही, धनाची कमी पडणार नाही, मन सुद्धा मजबूत राहील। सत्संगाचा केला तर विस्तार जर आपण केला तर प्रत्येक महात्म्यामध्ये आपल्याला सद्गुरू दिसल, प्रत्येक सत्संगमध्ये आपल्याला सद्गुरू दिसल, निराकार ईश्वर आपल्याला सगळ्यांमध्ये दिसल। एकमेकाचा आदर तिथे आपण जास्तीत जास्त करू शकू। या सद्गुरूला जे पाहिजे ते कर्म दास करून पण घडो। अधिक वेळ दास घेणार नाही, प्रेमाने बोला।